नमस्कार, आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण समोसा बनणार आहोत आणि त्याच्याबरोबर आहे ना हे चटणी पण बनवणार आहे ह्याच्यावर खाण्यासाठी। समोसाबरोबर खाण्यासाठी आपल्याला चटणी पण बनवायची, तर त्यासाठी लागणारे साहित्य सर्वप्रथम आपण बघून घेऊयात। आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट लागणार आहे, हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतले, चवीनुसार मीठ, गरम मसाला, धने जिरे पावडर, हे लाल तिखट आहे आणि ही आमचूर पावडर, नाहीतर चाट मसाला पण तुम्ही घेऊ शकता। आणि ही आपली कोथिंबीर। साठी आपण सर्वप्रथम तेल घालून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आधी घेऊन घेऊया। नंतर चांगलं फिरून घेऊया। आता याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आपण कापून घेतल्यात ना, ते घालून घेऊया। हे दोन्ही चांगलं आपण मिक्स करून घेऊया। कमी गॅसवर भाजून घेऊया। आता याच्यामध्ये एक स्पेशल मसाला मी तयार केला आहे। त्यासाठी आपल्याला हे धने जिऱ्याची पावडर 1 चमची घेतली आहे, धणे पावडर 1 चमची घेतली आहे, 1 चमची जिरा पावडर घेतली आणि 1 चमची मिरं घेतलं, मिरं पावडर, तर ती याच्यामध्ये घालायची आहे आणि याला चांगलं फिरवून घ्यायचं। कमी गॅसवर भाजायचं आहे, नाहीतर हे मसाले जळू शकतात। अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिटं आपण फिरवून घेऊया। आता याच्यामध्ये मी क्रश केलेले बटाटे जे बाफून घेतलेत, बाफून थंड होऊन मी ठेवलेलं आणि त्याला मी किसून घेतलंय, तर तो बटाटा आपल्याला घालायचा आहे आणि गॅस कमी ठेवायचा आहे। आणि मी वाटाणे घेतलेत, 1 वाटी वाटाणे घेतलेत। मी रात्री भिजवून ठेवलेले हे वाटाणे आता जरासं शिजवून घेतलेत आणि थंड करून मग ह्याला आता आपण याच्यासाठी समोसाच्या सारांसाठी मी तयार करून घेतलं। जर तुमच्याकडे हिरवे वाटाणे असतील तर ते तुम्ही सोलून आहे ना जरा वेळ हे पाण्यात हे ठेवून याच्यात वापरू शकताय। मी हे जरासं शिजवून घेतलं। आता याच्यामध्ये लागणारे सगळे मसाले आपण घालून घेऊयात। हे आपली चाट मसाला आणि हे मिर्च पावडर, हे धने पावडर, हे गरम मसाला 1 चमचे आहे आणि हे आपली कोथिंबीर, सगळं आपण घालून घेऊया। आणि चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत। आता हे सगळं आपण मिश्रण मिक्स करून घेऊया। जो आपण आधीचा मसाला, जो स्पेशल मसाला आपण तयार करून घेतला आहे, त्याच्यामुळे याची चांगली चव येईल। ते चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 10 मिनिट याला मिक्स करून घ्या। आपलं सारण तयार झालंय, चांगलं फिरवून घेतलंय। आता आपण ते सारण थंड होऊन देऊया, तोपर्यंत आपण त्याचं कणिक बनवून घेऊया। आता कणिकसाठी आपण मैदा घेणार आहोत। तर मी ह्या साईजने, ह्या मापाने 2 वाटी मी मैदा घेतला, बरोबर। तर हे आपल्याला 2 वाटी मैदा घेतलाय, त्याच्यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे। तो चांगला आपण जरासं क्रिस करून घेऊया। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी तूप घेतलंय, 3 ते 4 चमचे मी तूप घेतलंय, जे मी मेल्ट करून घेतलंय। तर हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। आता हे आपलं तूप ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स झालं आहे। आता मी पाणी घेतलंय 1 वाटी
तर हे थोडं थोडं वापरायचं आहे, जास्त सगळं पाणी घालायचं नाहीये. घट्ट पीठ आपल्याला मळायचं आहे. ह्याला घट्ट लागतंय, पातळ किंवा मीडियम चालत नाही. तर थोडं थोडं घालून आपण कणिक मळून घेऊया. तर हे आपलं कणिक मळून झालंय. हे बघा. तर हे आता आपण कणिक ओल्या कपड्याने झाकून घेऊया. एक 15 मिनिट आपल्याला ओल्या कपड्याने झाकून ठेवायचं आहे आणि मग आपण समोसे करायला घेऊयात. आता आपले 15 मिनिट होत आले. आता आपण हे कपडा काढून घेऊया आणि ह्याचे गोळे तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला गोळे तयार करायचे. जरा मोठ्या साईजचे गोळे तयार करायचे. ह्या एका गोळ्यामध्ये तुम्हाला 2 समोसे होतील. ते आता बघूया. आता आपले गोळे तयार झालेत. आता आपण एक वळ्याला घेऊया. तोपर्यंत हे बाकी सगळे ना ह्याच कपड्याने आपण झाकून ठेवूया, नाहीतर सुकले जातात. हे बाजूला ठेवूया आणि लाटण्यावर आपण वाळून घेऊया. आता हे चांगलं लाटून घेऊया. तुम्हाला लाटताना लांब लचक आपल्याला लांबसर असं लाटायचं आहे आणि एकदाच मध्ये लाटून घ्यायचं आहे आणि असं लांब लाटून घ्या. जरासं जाड असलं पाहिजे. आता मधनं कापून घेऊया. आता हे ऐक नाही, हे दोन्ही आपल्याला जोडायचे. इथे जरासं पाणी लावून घ्यायचं. हे पहा. आता ह्याच्यात आपण केलेलं सारण घालायचं आणि बाजूला आपल्याला गॅसवर कढई ठेवायची, तेल घालून गरम करायला. आता हे वरनं आपल्याला इकडनं असं जरासं पाणी लावून घ्यायचं साईडनं आणि मग इथनं बंद करायचं. आता इकडचा जो एरिया आहे ना तो तुम्हाला जरासं फोल्ड करायचा आहे. फोल्ड करून मग इथं असं दाबायचं, म्हणजे तो चांगला निघणार नाही, त्याच्यातलं सारण पण निघणार नाही. अशा प्रकारे आपण सगळे समोसे करून घेऊयात. तेल गरम करायला ठेवलंय, तर आपण तळायला घेऊया. आधी एक तुकडा टाकून बघूया. आता हे तळलंय, आता तळायला घेऊया. आता एक एक तळायचे नाही, एका सकट आपल्याला 4 ते 5 घालायला लागतील. आणि कमी गॅसवर करायचंय, फास्ट गॅसवर करायचं नाही.
जरासं गॅस मिडियमवर ठेवूया आणि याच्यावर जरासं तेल आपण घालायचं. अशा प्रकारे आपले समोसे मैद्याचे होणार आहेत. आणि तुम्ही ही रेसिपी बघून घरी बनवा आणि मला कमेंट्सद्वारा नक्की कळवा की कसे झालेत समोसे आणि जे आपण याचं सारण बनवले ना त्याचं कसं झाले टेस्ट ते मला नक्की कमेंट्सद्वारा कळवा. आणि कुठली रेसिपी पाहिजे ती मला नक्की सांगा. त्या पद्धतीने मी तुमच्यासमोर रेसिपी आणेन तुमच्या आवडीची. तर आता हे एक 10 मिनिट आपण जरा लालसर होऊन देऊया. 10 मिनिटानंतर चांगले तळले जातील. आता चांगला कलर आलाय. तर आता हे डिशमध्ये काढून घेऊया. समोसे तयार झालेत. आता आपण ह्याच्याबरोबर लागणारी आपली ह्याची चटणी करून घेऊया. तर आपल्याला काय काय लागणार साहित्य ते बघून घेऊया. आता आपण चटणी तयार करणार आहोत समोस्यासाठी. तर आता मी एक कढई ठेवली गॅसवर. त्याच्यामध्ये आपल्याला 250 आपल्याला ग्राम साखर लागणार आहे, म्हणजे 1 वाटी, बरोबर. आणि तेवढ्याच मापाने तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, जे 2 कप पाणी घ्यायचं आहे. आधी ह्याच्या मापाने आपण 2 कप पाणी घेऊया आणि उकळायला ठेवूया. तर हे आपलं 2 कप पाणी आहे ते गरम करायला ठेवूया. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप घालायची. गॅस मीडियम आचवर ठेवायचं आहे. तर आता ही साखर विरघळून देऊया. चांगली विरघळली की मग त्याच्यामध्ये आपल्याला चिंच घालायची. आणि ही चटणी आपली तिखट आणि मीठ, हे गोड आणि तिखट अशा पद्धतीने आपल्याला ह्याची चव लागणार आहे. तर 2 कप पाण्यामध्ये आपण 1 कप साखर घातली. आता आपल्याला 1 मोठी चमची आपल्याला चिंच लागणार आहे. ते ह्याच्यामध्ये घालून घेऊया. मिक्स करून घेऊया. तर ह्याचा कलर जरा बदलला आहे, बरोबर. आता हे चांगलं चिंच ह्याच्यामध्ये शिजून गेले. त्याच्यामध्ये चिंच शिजले का ते बघूया. चांगली दाबली जाते, ती चांगली शिजली. तर आता हे आहे ना आपण चाळून घेऊया. चांगली उकळी आली तर आपण ह्याला चाळून घेऊया. गॅस बंद करूया. आता एका कढईमध्ये आपण हे चाळून घेऊया. हे आपण दाबून घेतलं तर थोडंसं याचं हे निघेल रस. तर हे पहा व्यवस्थित आपलं गरम झालेलं आहे. अशा पद्धतीने आपलं हे पाणी तयार झालंय.
आता पुन्हा आपण गॅस चालू करूया. हे जे पाणी आहे ना आपण परत एकदा याची परत फोडणी आपल्याला द्यायची ती करून घेऊया. गॅस कमी ठेवायचा. तर ह्याच्यामध्ये आपण 1 चमची मिरची पावडर घालूया. तुम्ही सुक्या मिरच्या असतील ना त्या पण जरासं फोडून चुरा करून घालू शकता. धना जिराची पावडर 1 चमची, 1 चमची मीठ घालूया आणि चांगलं फिरून घेऊया. ह्याच्यात तुम्ही कलर यायसाठी आपला फ्रूट कलर येतो ना तो घालू शकता. आता शेवटी ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअरचं पीठ असतंय ते जरासं पाण्यात विरघळून 2 चमचे कॉर्नफ्लोअरचं पीठ घालायचं आहे म्हणजे आपल्या चटणीला जरा घट्टपण येतो. तर तो आपण घालूया आणि हळूहळू थोडा थोडा घालायचा नाहीतर मग घट्टपणा ह्याच्यात गोळे येऊ शकतात. थोडं थोडं करत घालूया. अशा प्रकारे आपली समोसाची चटणी तयार होते. आता ह्याच्यात मी कलर घातला नाहीये, तुम्ही कलर घालून ह्याचा लालसर कलर आणू शकताय. त्याला जरासं उकळी आली की मग आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. त्याला चांगलीच उकळी आली आहे. तर अशा प्रकारे आपली ही समोसाची चटणी तयार झाली आहे. बघा चांगला घट्टपणा आला याला. ठीक आहे. तर ही आपण उकळी आल्यावर गॅस बंद करून घेऊया आणि थंड करायला ठेवूया. प्रकारे आपली ही चटणी समोसाची तयार झाली आहे. आता तुम्ही समोसाबरोबर सर्विंग बाउलमध्ये काढून घ्या आणि सर्व करू शकता. ठीक आहे. अरे बघा चांगले फुगलेत आणि मधनं चांगलेच शिजून आलेत बाहेर. ठीक आहे. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आपली समोसा आणि समोसाची चटणी तयार झाली आहे. तर नक्की तुम्ही घरी करून बघा आणि कशी झाले ते नक्की मला कळवा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कुठली रेसिपी पाहिजे ती नक्की मला कळवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत टेक केअर. बाय.